जाऊ द्या ना, काय फरक पडतो आहे. तर सगळ्यांनी सांगितलेलं आहे की सर लवकरच संपवून टाका म्हणून, मुलांना जास्त बोलायचं. त्यामुळे मी मोजून 10 मिनिट तुमचे घेईल. 10 मिनिटामध्ये जी काही माहिती आहे ती आता सांगतो. बाकी सगळं आपलं यूट्यूब आहेच पुढे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं, व्यासपीठावर सगळे शिक्षकवृंद, सती हिडके सरांनी एवढं सारं सांगितल्याच्या नंतर आणि एवढं दोन्ही टाईपच्या क्राऊडला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी आणि जे इतरही ॲस्पिरंट त्या सगळ्यांसाठी सांगितल्याच्यानंतर त्या बाबतीत माझ्याकडे सांगण्यासारखं खूप जास्त नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस तुमचा असल्यामुळं आम्ही 2 दिवस 3 दिवसाच्या गॅपने मी तुमच्याशी बोलतच असतो आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे मी 10 ते 15 मिनटात मला पुढे काय सांगायचं आहे किंवा पुढची आपली रणनीती कशी असली पाहिजे त्याबद्दल मला थोडंसं तुमच्याशी जे ते डिस्कस करायचं आहे. 2010मध्ये आम्ही इथं येण्याच्या आधी मी आणि अभिषेकनं जे ते आमचं कॉलेज वेगवेगळं होतं. माझं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होतं, अभिषेक MIT कॉलेजला होता. तिथपासून पुढे आम्ही ज्यावेळेस ह्या मणिपालच्या कोर्समध्ये, मणिपालचे मी रोल नंबर 1 आणि अभिषेक रोल नंबर 6 असे मणिपालचा जो कॉन्सेप्ट होता त्या कॉन्सेप्टच्या मी पहिल्या बॅचचे स्टुडंट आहेत. त्याच्यामध्ये 700-800च्या बॅचमध्ये हार्डली 5-6 जण आम्ही मराठी मुलं होतो. बाकी ऑलमोस्ट सगळा जो क्राऊड होता तो UP बिहारचा होता. तिथून ती आयडिया आम्हाला पहिल्यांदा स्ट्राईक झाली होती की आपल्या मुलांचं सिलेक्शन त्यातल्या तेवढ्या सोप्या एक्झाममध्ये येत ते नाही. आणि ओव्हरऑल त्याच्यावरती डिस्कशन झाल्याच्यानंतर आम्ही तसं येत असताना किंवा विचार करत असताना कॅम्पस रिक्रुटमेंटबद्दल विचार करत होतो. पण पुढे साधारणतः ती गोष्ट आम्हाला ट्रिगर झाली आणि 2010मध्ये आम्ही आज नोकरी सोडावी, उद्या सोडावी, आज सोडावी, उद्या सोडावी यायच्या म्हणून 7 जानेवारी 2010 या दिवशी आयलंडचं स्टार्टिंग जे ते केलं होतं आणि संकल्पनेनंतर 7 जून 2013ला. ह्या सगळ्या वेळेमध्ये त्यावेळेची एक मोठी ऑपॉर्च्युनिटी बँकिंग ही होतीच, जी नेमकं आल्याच्यानंतर ते टायमिंग व्यवस्थित बसलं. आल्याच्यानंतर IBPS आहे ना, IBPSची एक्झाम्स होणं, ग्रॅज्युएशनवर एक्झाम होणं, IBPSची एक्झाम फास्ट होणं, मधल्या काळामध्ये इतर एक्झाम थोड्याशा स्लो होणं हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. आणि डिमांड आणि सप्लाय मला गॅप जसं मी सांगितलं की विद्यार्थी संख्या कमी होती आणि असलेल्या जागांची संख्या जास्त होती. आता ते इक्वेशन कुठेतरी सेटल एका ठिकाणी स्टेबल होतं आहे. ओव्हरऑल ह्या सगळ्या वर्षभरामध्ये किंवा 2013च्या नंतर पुढे पुढे येत असताना सेमिनार्सच्या माध्यमातून मला वाटतं 500+ सेमिनार्स आपले झाले असतील. बँकर्स जे आहेत ते सध्याला मला असं वाटतं मोर दॅन 8,000 8,000पेक्षा जास्त बँकर्स सध्या वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करत आहेत. ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की तो आपला टप्पा क्रमांक 1.0 असला पाहिजे आणि पुढच्या टप्प्यावर सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांनाही सांगतो आहे ती अपॉर्च्युनिटी होती, ती अपॉर्च्युनिटी याच्यानंतर राहील का राहील, पण त्याच्यावरच्या उड्या ज्यात त्या जास्त पडलेल्या आहेत. तर त्यामुळं इथून पुढचा जो आहे तो तुमचा सगळ्यांचा सुद्धा टप्पा 2.0 सुद्धा असला पाहिजे. ह्या असलेल्या गोष्टींमध्ये कुठेही कमी न पडता पुढची सुद्धा अपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्यांना हेरायची आहे आणि त्याच्यावरचं काम जे ते आपण काही वर्षापासून करतो आहे. संकल्पच्या या स्टार्टिंगनंतर आणि पहिल्यांदा मी जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा येतो. बघा, बोर्डे सर पण त्याच्यावर बोलले, सुशीलसुद्धा त्याच्यावर बोलला की हा जे पहिलं सिलेक्शन आहे ते एंड नाही किंवा ते थांबायचं नाही आहे, तिथून पुढे तुम्हाला जायचं आहे. तिथून पुढे तुम्हाला जात असताना तुमचं एज लिमिट संपेपर्यंत टिपिकल प्रमोशन बेस्ड एक्झामवर जाऊ नका. प्रमोशन बेस्ड तुमच्या JIB CIBच्या जे एक्झाम IIBF घेते त्या एक्झामच्या पाठीमागं न लागता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आता इश्यू कसा होतो, तुम्हाला असं वाटतं की आता सिलेक्शन झाल्यानंतर मला वेळ मिळणार नाही. तुमचं सिलेक्शन होईपर्यंत पहिला रिझल्ट येईपर्यंत हातामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात. बघा, तुम्हाला हार्डवर्क लागतं, तुम्हाला म्हणजे हार्डवर्क लागतो, तुम्हाला पेशन्स लागतो, तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागत असतात तो पहिला निकाल येईपर्यंत. जे आत्ता विराट कोहलीच्या बाबतीत झालं बघा की भरपूरमध्ये वेळ गेला, तो एक नॉक त्याला पाहिजे होता. द डे त्याला तो एक नॉक मिळाला त्याच्यानंतर तुम्ही बघा तो पुन्हा सुसाट वेगानं चालला आहे सध्याला. इनफॅक्ट शेवटची इनिंगसुद्धा त्यानं समथिंग 82ची इनिंग जी ती केलेली आहे. तर तुमचा पहिला निकाल आलेला आहे, तो कुठलाही असो. तो पहिला निकाल आल्याच्या नंतर ह्याच्यानंतर तुम्हाला जे हार्डवर्क ह्याच्या आधी 100% लागायचं ते हार्डवर्क आता 50%च लागणार आहे. राहिलेलं 50%चं काम जे ते माझा निकाल येऊ शकतो हे जी गोष्ट आहे, ही गोष्ट किंवा हा कॉन्फिडन्स हे राहिलेलं काम करणार आहे. त्यामुळं ह्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही RBIचे निकाल बघा, दरवर्षीचा RBIचा एक ट्रेंड बघा. RBIच्या निकालाच्या ट्रेंडमध्ये 70 ते 80% विद्यार्थ्यांना आधी कुठल्या ना कुठल्या बँकेत ते सिलेक्ट झालेले असतात. 70 to 80% क्राऊड. का? आता सिलेक्शन झाल्याच्या नंतर एवढे हाय कट ऑफ लागत असताना 100पैकी प्रीचा कट ऑफ 86-87चा कट ऑफ लागतो. मेन्समध्ये सुद्धा 200पैकी चांगला ट्रिपल डिजिटमध्येच कट ऑफ लागतो. त्याच्यानंतरसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जे वर्किंग विद्यार्थी आहेत त्यांचेच निकाल त्याच्यामध्ये त्यांचा वाटा 60-70% का असतो? कारण की त्यांना कंप्लीट अभ्यासाची आवश्यकता नसते.
अर्धं काम अभ्यासानं होत असतं आणि अर्धं काम माझा निकाल येऊ शकतो या गोष्टीनं होत असतं. आणि याच्यामध्ये काही जो तुमच्यापैकी क्राऊड आहे जो क्लरिकलला सिलेक्ट झालेला आहे, एक सध्याची परिस्थिती समजून घ्या. खूप लोक क्लरिकलचं सिलेक्शन झाल्याच्यानंतर मला ऑफिसर व्हायचं नाही ह्या हिशोबानं की ह्या आविर्भावात असतात का, तर वर्कलोड आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळं. पण एक महत्त्वाचं त्याच्यानंतर जे ते एक स्टेबल लाईफ जगण्यासाठी, उद्या चालून लग्न झालं, मुलं बाळं झाले, त्याच्यानंतरच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या फिनान्शियल नीड्स आहेत त्या फिनान्शियल नीड्स कंप्लीट करण्यासाठी का होईना तुम्हाला पहिल्यांदा ऑफिसर व्हावंच लागेल किंवा क्लरिकल टू ऑफिसरचं प्रमोशन जे ते वेळेत घ्यावं लागेल. तर त्यामुळं पहिल्यांदा तुमचं लक्ष पाहिजे की तुमचं एज लिमिट संपेपर्यंत, मग ते 28 असेल, काहींचं 30 असेल, OBC किंवा SC ST विद्यार्थ्यांचं 33 असेल, 35 असेल, ते एज लिमिट संपेपर्यंत तुमचं पहिलं टार्गेट ह्याच्यापेक्षा चांगली पोस्ट, ह्याच्यापेक्षा चांगली पोस्ट, ह्याच्यापेक्षा चांगली पोस्ट, ह्याच गोष्टीकडे पाहिजे. जसं एज लिमिट संपलं त्याच्यानंतर तुम्ही प्रमोशन आणि इतर एक्झाम्सवर जे ते जाऊ शकतात. त्यातले त्यात काही विद्यार्थी असे ते दोन्हीसुद्धा अँगल सोबत पकडतात आणि दोन्हीसुद्धा अँगल्स ॲट ए टाईम जे ते क्रॅक करतात, असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत. पण दोघांपैकी एक गोष्ट निवडायची असेल तर पहिली गोष्ट तुम्ही निवडली पाहिजे की माझं एज लिमिट संपेपर्यंत ह्याच्यापेक्षा चांगली पोस्ट, या पद्धतीने तुम्ही पुढं गेलं पाहिजे. त्यातल्या त्यात हे वर्ष बघा निवडणुकीचं वर्ष आहे. काल मी एक PDF माझ्याकडे आलं होतं GRचं, तर बसल्या ते टाकलं होतं की उठा काय आठवत नाही मला, उठा निवडणुकीची उठा असं काहीतरी टाकलं होतं मी. आम्हाला कोणतं साबण, मोती साबणाची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याला कन्वर्ट करून टाकलं होतं. तर पुढचे अपकमिंग 2 वर्षे तुमच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर त्यामुळं त्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅब करायचं आहे. तुमच्यापैकी काही लोक मी हीच एक्झाम पास झालो नाही, मी ती एक्झाम कसं काय पास होईल असं म्हणण्यासाठी लाखो इथं असलेल्या विद्यार्थ्यांपैकी हे शेकडो एक्झाम्पल तुमच्यासमोर बसलेले आहेत की जे एक्झाम SBI क्लरिकलची एक्झाम फेल आहेत, SBI PO पास आहे. पहिलाच विद्यार्थी बोला पुरुषोत्तम. त्यानंतर माझा हेच निकाल येत नाहीत, माझं पहिला निकाल हा RBIचा कसं काय येईल, तिथं एक एक्झाम्पल बसलेलं आहे साधना आळंदे. असे कितीतरी एक्झाम्पल मी जागच्या जागेवर तुम्हाला दाखवू शकतो की माझं हे होत नाही तर हे कसं काय होईल, हे होत नाही माझं हे सिलेक्शन कसं काय होईल. माझं प्रत्येकासाठी आन्सर आहे. सर तुम्ही आत्ता सांगितलं होतं माझं 9-10 महिन्यांमध्ये क्लरिकलचं सिलेक्शन आणि एखाद्या वर्षभराच्या आतमध्ये POचं सिलेक्शन, माझ्या ते सुद्धा एक्झाम्पल आहेत. तर त्यामुळं ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांना ग्रॅब करायची. जे विद्यार्थी तर AFO झालेले बसलेले आहेत अशाही विद्यार्थ्यांना नाबार्डच्या माध्यमातून मोठमोठ्या अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर आहेत, त्या त्यांनी ग्रॅब केल्या पाहिजेत. हे माझं जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्या सगळ्यांना सांगणं होतं. सोबत जे इतर विद्यार्थी जे टू बी सिलेक्टेड पुढच्या काही दिवसांमध्ये, आपण एका चांगल्या फेजमधून चाललेलो आहोत. त्या चांगल्या फेजचे व्हायब्रेशन जे आहेत, एखाद्या मिनिस्टरनं म्हणणं की आम्हाला एवढ्या जागा काढायच्या आहेत, आम्हाला एवढ्या जागा, जसं की MSCBच्या केसमध्ये चालू आहे. MSCBच्या आपले ऊर्जामंत्री आता मागचे हे म्हणत असताना त्यांनी स्टेटमेंट देणं मधल्या काळामध्ये त्या गोष्टीला वेळ लागतो. पण ऑथेंटिकेट तुमच्या हातामध्ये GR येतात, ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन येते. आतापर्यंत मागच्या 3-4 वर्षामध्ये IBPS PO तुमच्यापैकी खूप लोकांचं झालेलं आहे. मागचे जुने आकडे काढून बघा, कधीही मागच्या 3-4 वर्षामध्ये जागा 3,500, 4,500 हजाराच्या वरती गेलेले आहेत. 4,500 मला वाटतं हायेस्ट असतील 2018 किंवा 2018च्या नंतर. यावर्षी तो एक मोठा स्पाईक झाला. कुठं 3,500, 4,500 जागांपैकी यावर्षी स्पाईक होऊन 7,500 मुलं जे ते त्यांनी घेतलेले आहेत. 7,500 मुलं. बरं त्यातल्या त्यात एवढा आकडा तर क्लरिकलचाही नव्हता, क्लरिकलचे सुद्धा नाही आहेत. तर तुमच्यामध्येच असे काही निकाल आहेत जे IBPS क्लर्कची मेन्स फेल आहेत, क्लरिकलची प्री पास होऊन क्लरिकलची मेन्स फेल आहेत, पण IBPS POची प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्हीसुद्धा काढलेले आहेत. तर जितका महत्त्वाचा तुमचा अभ्यास आहे तितकीच महत्त्वाची बाहेरची परिस्थिती आहे. आणि पुढचे साधारणतः मी सांगेल नोव्हेंबर-डिसेंबर 2024पर्यंत, कारण की तेव्हापर्यंतची मी स्टेट इलेक्शन पण पकडतो आहे. जर स्टेट इलेक्शन लोकसभेसोबत मर्ज होऊन नाही झाले तर तेव्हापर्यंत तुमच्या हातामध्ये मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. सोबत केंद्राचे जे निकाल, केंद्राच्या ज्या परीक्षा होत्या त्यासोबत आता स्टेटच्या सुद्धा भरपूर एक्झाम ह्या तुमच्या TCSकडे आलेल्या असल्यामुळं तुम्हाला तिथेही कसलंही वेगळं प्रिपरेशन न करता आपले काही विद्यार्थ्यांनी टेटची एक्झाम दिली, तिकडं पास झाले. भूमी अभिलेखची एक्झाम दिली, तिकडं निकाल येऊन पास झाले. DVATची एक्झाम आहे, तिची प्रोसेसमध्ये आहेत. असेही शेकडो विद्यार्थी जी ती सुद्धा एक्झाम देऊन तिथं पुढे जात आहेत. त्यामुळं तुमची संधी जी आहे ती मार्च 2000 किंवा मे 2024पर्यंत नाही आहे, तिला थोडंसं लांबवावं लागेल. डिसेंबर 24पर्यंत तुम्हाला न्यावं लागेल. त्यामुळं सिलेक्शन झाल्याच्या नंतरचा किंवा नसेल जरी झालं तर या पुढच्या अपकमिंग ऑपॉर्च्युनिटी जे आहेत त्या भरपूर तुमच्या हातामध्ये आहेत. त्यातल्या त्या सरांनी सांगितलं की प्रत्येकाचा आपापला एक वेगळा टाईम झोन असतो. त्या टाईम झोनमध्ये त्यांना त्या विद्यार्थ्यांना पुढे जाता येतं. 2012, 13, 14मध्ये जे विद्यार्थी MGPमध्ये PO म्हणून सिलेक्ट झाले होते
त्यावेळेला काही लोक क्लरिकल सिलेक्ट झाले, नॅशनलाइज बँकांमध्ये क्लरिकल सिलेक्ट झाले. आज 10 वर्षांतरची परिस्थिती पाहतोय ते नॅशनलाइज बँकेमध्ये क्लरिकलमध्ये झालेले विद्यार्थी ॲज त्यांची प्रमोशन पॉलिसी फास्ट होती, ते लोक इकडचे PO जे विद्यार्थी MGBमधले होते ते स्केल 2 स्केल 3 व्हायला वेळ लागला त्यांना, हे विद्यार्थी स्केल 3 स्केल 4पर्यंत निघून गेले. तर त्यामुळं कुठून स्टार्ट होती, कशी स्टार्ट होती ही गोष्ट महत्त्वाची नाही. तर त्यामुळं माझं असं म्हणणं होतं की पुढे तुमच्यासाठी ॲम्पल अपॉर्च्युनिटीज आहेत. मी बरं त्यातल्या त्यात हे फॅक्ट्स आणि फिगर्सनं सांगत असतो. याच्या आधी यूट्यूबला तुम्ही पाहण्याच्या पाठीमागं तुम्ही विश्वास ठेवण्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे की मी वायफळ चर्चा किंवा विदाऊट त्या गोष्टीला कसलाही आधार नसलेल्या चर्चा करत नाही. काही ना काही पाठीमागे डॉक्युमेंटेशन, काही ना काही प्रूफ जे ते ठेवत असतो आणि त्या माध्यमातूनच बोलत असतो. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं आता सध्याला आस्पायरिंग कॅन्डिडेट आहेत, ह्या सगळ्यांसाठी हातामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत. तर त्यामुळं थोड्या कालावधीसाठी ह्या गोष्टी सोडण्यापेक्षा माझं असं म्हणणं होतं की हे जॉब्स एकदा हातामध्ये घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे ॲस्पिरेशन्स तुम्ही जर टॅप केले तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा जास्त होऊन जाईल. सोबत तुम्ही आता जॉब लागल्याच्या नंतर आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस निलेश जॉबला लागला त्यावेळेला ॲज सच 4G मला वाटतं नुकतंच आलेलं होतं किंवा त्याच्या आधीचे विद्यार्थी त्यांच्याकडे एकदा जॉब लागला की कनेक्ट होण्यासाठी दुसरं साधन नसायचं. आज तुम्ही जॉबला लागलेले आहात तर त्याच्यानंतर तुमच्याकडं ऑनलाईनचं असं एक साधन आहे की तुम्ही वाटेल तिथे वाटेल तेव्हा जिथे तुमचा अभ्यास तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकतात. तर त्यामुळं जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांनीसुद्धा आपापलं जे स्ट्रगल आहे ते पुढेपर्यंत चालू ठेवायचं आहे. ज्यांचं झालेलं नाही किंवा जे आत्ता ज्यांनी स्टार्ट केलेलं आहे माझं, आणि त्यातल्या त्यात बघा आम्ही 2010लाच का स्टार्ट केलं, 2010लाच का स्टार्ट केलं, 2007ला आमचं ग्रॅज्युएशन झालं, 2007ला ग्रॅज्युएशन झालं, तर 8मध्ये आम्ही जॉब केला. 8 आणि 9मध्ये आम्हाला ती अपटिक मुवमेंट दिसली रिक्रुटमेंटमध्ये. 8 आणि 9मध्ये की अरे हे जागा निघत आहेत, जागा वाढत आहेत. 2009मध्ये मी ज्यावेळेस मुंबईला एक्झाम दिली होती स्टेट बँक, की मला आता बँकिंग मी परीक्षांची तयारी इनफॅक्ट मुलांची करून घेतली पाहिजे, आपण सध्याला एक्झाम देऊन बघू. आम्ही मुंबईच्या सेंटर ज्यावेळेस मी गेलो होतो मध्ये 2009मध्ये नोव्हेंबरमध्ये मनसेचे लोक मराठीत बोलायचे पहिल्यांदा, मग आपण मराठीत उतरायचं आणि मग सेंटरमध्ये पाठवायचे ते, नाही तर बाहेरच्याला ते येऊच देत नव्हतं सेंटरला. अशी त्यावेळेसची परिस्थिती. 2009ला मी मुंबई सेंटर टाकलं होतं एक्झामचं, SBI क्लर्कचं. तर तेव्हापासून आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये वेगवेगळे मीडियम आहेत, त्या माध्यमातून तुम्हाला तयारी करायची आणि पुढच्या 2 वर्षामध्ये ऑपॉर्च्युनिटीसुद्धा खूप आहेत. त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि अजून काही जे आहेत स्पेसिफिकली स्टेट गव्हर्नमेंटच्या तुमच्या हातामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये जास्त जर तुम्हाला पाहिजे झालं 1 जून जुलैच्या आसपास तुम्हाला पुढे दिसतील. म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा जे आत्ता आस्पायरिंग ज्यांनी आत्ता तुमचं प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे, इरेस्पेक्टिव्ह तुम्ही कशातून स्टार्ट केलेलं आहे, तुम्ही ॲग्रिकल्चरच्या याच्यातून स्टार्ट केलं, तुम्ही इंजिनिअरिंगमधून स्टार्ट केलं, आर्ट्स सायन्स कॉमर्समधून स्टार्ट केलं आहे, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सध्या तुमच्या हातामध्ये आहे. त्यातल्या त्यात आता जे लोक थोडेसे शुअर नाही आहेत की एक्झामबद्दल किंवा त्यांना काही बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटी खुणवत आहेत, आणि ते खुणवणाऱ्यांमध्ये एकच जमात सगळ्यात जास्त असते ती म्हणजे इंजिनिअरची, की कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, सोबतचे सगळेजण गेलेले आहेत, मी का थांबले इथे किंवा मी का थांबलो इथे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला मी मधून मंथली सेशनमध्ये टाकत असतो बघा, की एकदम 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष जॉब केल्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टनं अचानक एका त्यांच्या सिनियर एक्झिक्युटिव्हला 2 दिवस 3 दिवस 4 दिवसाची नोटीस देऊन काढून टाकलं. बरं त्यातल्यात मी खोटं बोलत नाही. आजचं तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया पण बघा, टाइम्स ऑफ इंडियाचं बिझनेसचं पेज बघा, एकदम सेंट्रल एक न्यूज आलेली आहे अबाउट जॉबमधून काढण्याचं प्रमाण. हे सगळं प्रायव्हेट जॉबमध्ये खूप जास्त होत असतं. प्रायव्हेट म्हणण्यापेक्षा IT मध्ये हे अचानक खूप जास्त होत असतं, इतर सेक्टरमध्ये होत असतं. बँकिंग त्यातल्या त्यात सेटल आणि स्टेबल फील्ड आहे. निलेशने सांगितलं की पुढचे काही वर्ष लोकांची संख्या जिथे लागणार आहे. इनफॅक्ट 30 वर्षाचा जॉब कुणाचाही बघा आणि 100% जर केलं, 100% काम भागिले 30 केलं 3.33, दरवर्षी 3.33% जनता जिथे रिटायर्ड होत असते. सध्याला बँकांमध्ये असलेले अंदाजे समजा आपण टोटल लोकांची संख्या घेतली एक 10 लाखाच्या आसपास एम्प्लॉई असतील. स्टेट बँकेचेच माझा अंदाज 2-3 लाखाच्या आसपास आहेत. टोटल मी 10 लाखाच्या आसपास एम्प्लॉईची स्ट्रेंथ बघितली. फक्त रिटायरमेंट 10 लाखाच्या 3.33% घेतली तर 30-33 हजार जागा ज्या आहेत त्या फक्त रिटायरमेंटच्या बेसिसवर हे येत जातील. तर त्यामुळं ह्या बँक हा एकमेव सेगमेंट झाला. बँकच्या शिवाय इतरही सेगमेंट आहेत, त्यातल्या वेकन्सीज आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्या वाढत जातात. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनासुद्धा एक माझी कळकळीची विनंती होती की सोबत, आणि त्यातल्या त्यात अजून एक कुणीतरी मेंटर जे आहेत ना त्यांच्यासोबत थोडंसं तुम्ही यूज टू झालं पाहिजे. कुणीतरी मेंटर 1, 2, 3 लोक ज्यांच्याशी तुम्ही कंटिन्युअस तुमची चर्चा जिथे असली पाहिजे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असे किती जण आहेत जे
कंटिन्युअस माझ्या टचमध्ये असायचे अबाउट त्यांची सिलेक्शन नाही झालं, ही एक्झाम झाली, ती एक्झाम नाही झाली. इनफॅक्ट सिलेक्शन झाल्यावरसुद्धा वाघोलीच्या ब्रँचला इथं धनराज थोरात बसलेला आहे. सिलेक्शन ॲक्सिस बँकेमध्ये झालं होतं. कामाचा लोड खूप जास्त होता आणि झाल्याच्यानंतर एक कंटिन्युअस त्याचं चालू होतं की मला, आणि वाघोलीला तो आहे बीडला केज तालुक्यामध्ये कुंभेफळ नावाचं गाव आहे, तर तिथला आहे. तर कंटिन्युअस तो मुलगा टचमध्ये. आम्ही पुण्याला कोणत्या सेमिनारला गेला असेल तर तो पुण्याला तिथे यायचा, तिथे येऊन डिस्कस करायचा. मधल्या काळात SBI CBOची ॲडव्हर्टिजमेंट आली, CBOमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. आपल्या असलेल्या गावापासून 50, 60, 70 किलोमीटरचं सिलेक्शन झालं ना. पुढचे 12 वर्ष त्याची इच्छा जरी झाली, तसं त्याची इच्छा गावाकडेच थांबण्याची आहे. त्याची इच्छा जरी झाली की मला 12-14 वर्ष मला लगेच बाहेर पाठवून द्या, तर आपापल्या गावात SBI म्हणते की त्याला स्केल 4पर्यंत तुला आम्ही तुझं स्केल 4पर्यंत तुम्हाला प्रमोशन देतो, तू तुझ्याच गावामध्ये थांब, तुझ्या गावाच्या आसपासच्या एरियामध्ये थांब, तुझ्या झोनमध्ये थांब. तर अशा काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या आहेत. तर त्यामुळं तुमचं स्टार्ट तुम्ही कुठून करतायत, तुम्ही कोणत्या बँकेपासून करतायत, तुम्ही कोणत्या पोस्टपासून करतायत, ह्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं ज्या इतर गोष्टी आहेत की तुम्ही कुठं जाऊन एंड करतायत. याच्यामध्ये माझ्या साईडनं वेळ जो आहे तो जास्त जाऊ शकतो. फक्त माझं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही बँकिंगला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि पुढच्या वर्षीचे माझे प्रेडिक्शन तुम्ही लक्षात घ्या कुठे नाही आहेत. पुढच्या वर्षी आपला म्हणजे महाराष्ट्राचा जो हिस्सा असणार आहे तो हिस्सा जेन्युइनली आता याच्यानंतर बँकिंगमध्ये मी सांगतो एक्स्ट्रा काही करण्यासारखं जे आहे ते वेगळं काही करण्यासारखं जे ते खूप कमी आहे. कारण की ह्या जागा असणार आहेत, एवढ्या जागा निघणारच आहेत, याच्या आसपास ह्या गोष्टी चालणारच आहेत. याच्याशिवाय जर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं असेल तर मी 2016पासून एक ॲक्टिव्हिटी करतो. त्या ॲक्टिव्हिटीला तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस झाले आहेत. ते ॲक्टिव्हिटी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची. इथं त्यावेळेला 2016मध्ये काही 2016मध्ये कसलंही वातावरण नसतं. आम्ही औरंगाबाद कशाला किंवा संभाजीनगर कशाला, पुण्यातही कसलं वातावरण होतं. एखादी बॅच आम्ही औरंगाबादमध्ये त्या गोष्टीची घ्यायचो आणि सेमिनार घ्यायचो पुण्यामध्ये. त्या हॉलचं नाव विसरतो मी, चंद्रशेखर बोर्डे सरांनी तिथं घेतलेले आहेत सेमिनार. तर तिथं घेऊन विद्यार्थ्यांना सांगायचो की एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्या 2016 नंतर 16, 17, 18 SSC सगळ्यात बदनाम होती. 19पासून जानेवारी 19पासून त्यांच्यामध्ये मोठे बदल होत आहेत. आणि तुम्हा लोकांनासुद्धा असं वाटतं की मला प्युअर 24 कॅरेट सरकारी नोकरी पाहिजे, मग ती इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरची असेल, सेंट्रल एक्साईजची असेल किंवा EDची असेल, एन्फोर्समेंट डायरेक्टर. हां, अरे आज तुम्ही कुठेतरी गेले, लग्नात गेले, एखाद्यानं सांगितलं की मी EDमध्ये कामाला आहे, बाकी सगळ्यांना सोडतील आणि तुम्हाला पहिल्यांदा पटका बांधतील ते. हां, तर EDमध्ये असतील इन्स्पेक्टरचा, एक्झामिनरच्या जागा आहेत, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसरच्या जागा आहेत. या सगळ्या जागा तुम्ही क्रॅक करू शकतात. एक्झाममध्ये झालेले बदल हे आत्ता तुमच्या हिशेबानं झालेले बदल आहेत. रिझन, पहिल्यांदा खूप जास्त इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी जे ते मॅथ्सला आणि इंग्लिशला दिलेला, मॅथ्सला आणि इंग्लिशला दिलं असायचं, त्याचं अवाजवी महत्त्व त्यांनी काढून टाकलेलं आहे, अवास्तव महत्त्व काढून टाकलेलं आहे. आणि आता त्या एक्झाम ज्या आहेत त्या आलेल्या आहेत बघा. आपल्या टिपिकल बाकी एक्झामसारख्या तुमच्यापैकी या फेटे घातलेल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा सहज SSCची प्री दिली असेल, प्री निघाली होती आणि मेन्स पण दिली. मेन्स दिल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं एवढी सोपी एक्झाम, कारण की तो चेंज पहिल्यांदा झालेला आहे. तशी ॲडव्हर्टिजमेंट आता आलेली आहे आणि त्याचं पहिलं काम असतं, सर आम्ही अभ्यास करावं का? नका करू, तुम्ही फक्त एकच काम करा, तुम्ही फॉर्म भरायला लागा. आम्ही 2010, 11, 12मध्ये माझी अभिषेकची स्ट्रॅटेजी सेम होती. आम्ही मुलांना तयारी करा म्हणत नव्हतो, आम्ही पहिले एकच काम सांगायचो, फॉर्म भरायला लागा. ऑटोमॅटिकली फॉर्म भरायला लागलं की एक कम्युनिटी तयार होते. कम्युनिटीपासून डिस्कशन स्टार्ट होतं. डिस्कशन झालं की निकाल यायला लागतात आणि एखादा निकाल काळे, मुळे, जाधव, गायके, ढगे, डांगे, एकदा आपल्याला अशा पद्धतीनं लोकल हिरो सापडले जे आतापर्यंत आपल्याला त्या अर्थानं कमी सापडायचे, पण एकदा तसे हिरो सापडायला लागले की ऑटोमॅटिकली त्यातले निकाल जे आहेत ते वाढत जातील आणि त्याच्या जागा ज्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये कमी होणार नाही आहेत, त्याच्या जागा कंटिन्युअस येणार आहेत. म्हणून फक्त एक काम करा, जी तयारी चालू आहे तीच तयारी चालू द्या. फक्त सोबत स्टाफ सिलेक्शनचे फॉर्म जे आहेत ते भरायला लागा. सध्या इथं बसलेले जितके काही विद्यार्थी आहेत सगळेजण आता आलेले SSC CGL एलिजिबल आहेत. माझं एकच काम करायचं, तयारी वगैरे मी काही खूप पुढचं भाषण तुम्हाला सांगत नाहीत, फक्त तेवढा अप्लाय करायचं आहे. तर एवढं मला असं वाटतं की येणारा जो काळ आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी खूप चांगला काळ आहे. 2023 आणि 24चा त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्यांचं ह्या काळामध्ये काही सिलेक्शन झालं नाही किंवा वेटिंगला आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी अचानक सोडून, जेव्हापर्यंत तुमचा प्लॅन बी ठरत नाही तेव्हापर्यंत अचानक प्लॅन ए पासून बाजूला व्हायचं नाही. त्यामुळं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती होती की एक शेवटचा जो पुश आहे तो शेवटचा पुश तुम्हाला आवश्यक आहे. तेवढं एक काम सध्या तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे की बँक एक्झामसोबत फक्त ॲप्लिकेशन स्टार्ट करून द्या. येणारा जो काळ आहे तो येणारा काळ तुमचाच आहे.
पुढच्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या सगळ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यातल्या त्यात ॲज अ बँकर म्हणून किंवा ॲज अ वेगवेगळ्या संस्थांमध्ये सिलेक्शन झाले, त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तिथे काम करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सोबत ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा जे मागच्या वर्षी समूह काही मार्गाने राहिलेले आहेत किंवा जे आता तयारीला लागलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना जे आहेत ते मी ऑल द बेस्ट म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.